वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता पंचक दुसरे लोकवशीकरण पंचक अध्याय 9 सेवा सामर्थ्य। श्री गुरुदेवा श्रोतियांनी विचारले, प्रचार कार्याचे महत्व कळले, परी हे सर्वासीच साधेल भले, ऐसे नाही आदर्श प्रचारक मिळणे कठीण, मिळाले तरी टिकणे कठीण, आमुच्यासाठी दुजा मार्ग कोण, ग्रामोन्नतीचा तरी ऐका याचे उत्तर। मी एक गाव पाहिले सुंदर, शिस्त शांतता व्यवस्था घरोघर, लोक निर्व्यसनी तेथेचे, पाहून वाटले आश्चर्य, शोधले कोणाचे हे कार्य, कोणा प्रचारकाचे चातुर्य, फळा आले तव तो नेता आला समोर, लोकांनी त्याची करिता पुकार, म्हणे मी आपुला सेवक साचार, होतो वर्गात एकदा, त्यासी पाहता नवल वाटले, कैसे याने हे कार्य केले, ज्यासी बोलताही नये चांगले, कला कुशलता नाही अंगे, दिसे बिचारा साधा बोळा, परी हृदयी कार्याचा जुहाळा, हवा हवाच वाटे सकळा, सेवा गुणे प्रचारण करता ही सेवा, आकर्षित करू शके गावा, हाची रहस्यबोध बरवा, मिळे या ठाई, सेवा शब्दाविणही बोलकी, सर्व लोका करुणी सुखी, त्यांचे हृदय सहज जिंके, आत्मीयता वाढवे, नाना साधनी केला प्रचार, त्याने जरी होतो संस्कार, तरी सेवे वीण निर्धार, न राहे टिकूनी जनांचा, सेवेने मन हाती घ्यावे, तरीत ते उकलोनी वळविता यावे, नुसत्या उपदेशाच्या प्रभावे, कार्य न टिके जीवनी, अहो उत्तम प्रचारक नाही बोलला, तरी आवडे त्याचे वर्तन लोकाला, मोह पाडी गावकऱ्याला, सेवा प्रेम त्याचे, तो जवजव मार्गी चाले, कार्य करे पाऊला पाऊले, लोक पाहताचे नम्र झाले, दिसती त्यासे, तो नसेल जरी बोलका, व्याख्याता उपदेशका नेटका, तरी वक्त्या पंडिताहुनी लोका, वजन तयाचे, ऐसेची लोक गाव सुधारती, देशाचे नाव उज्ज्वल करीते, नसेना कोणा त्यांची माहिती, सुगंध उधळे वण पुष्पे, कोठे महाल उभारिले, पहावयास उंच दिसले, तरी ते दगडावरी ठाकले, पायाच्याचे, पाय एक दगड काही दिसेना, परी महत्व त्यासची असे जाणा, तैसे सेवेचे महत्व राष्ट्र उत्थाना, सर्वतोपरी ज्याची सेवा करील प्राणी, त्याचे मन घेई मोहुनी, लंगोटी देईल सोडुनी,
उदारपणे तो सुंदर गायन मृगाई कविले, त्याचे हृदय प्रसन्न झाले. मग नकळे त्या सर्वस्वही घेतले, ऐसे होते सेवेने अंगी सामर्थ्य येते. जे जे बोलाल तेची घडते, हस्ते परहस्ते सर्वची होते काम त्याचे. लोकास एकदा भरवसाला, म्हणजे सेवा रुजू झाली भगवंताला. मग काय उणे असे त्याला, मागेल ते ये धावून या. सेवकास संकल्प करणे पुरे, इच्छा होता घरी अवतरे. वाटेल त्या मार्गे सारे, घडे मना सारिखे. परिते नसे उपभोगास्तव, ऐसे सेवक मानील सदैव. तोची भोगील सेवेचे वैभव, शेवटवरे ज्यासी उपभोग वासना झाली. त्याची सेवाची संपली, पुढे पुढे निंदा झाली. होईल ऐसे परी जो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवून. तू झाला शेवटी भगवान, पूजू लागले घरोघरे. लोक धनवानांना पुसेना, लोक सत्तेला ओळखिना. परिसेवाधार्याचे चरणा, पूजू लागते जीवाने. जगात जेवढे पूज्य पुरुष झाले, ते सर्व सेवेनेची गौरव पावले. सेवा सोडताची राक्षस ठरले, मारले गेले देवा करवे. संत दामाजीने सेवा केली, प्रसंगी धान्य कुठारे लुटविले. देवानेही कदर केली, फेडले ऋण येवोनी. येथे देवाने फेडले ऋण, म्हणजे मुखी थाटले नारायण. पुरविले बेदरी जाऊनी धन, भलती याने. कोणामुखी काय ठाके, हे कोण सांगेल कौतुके. जरी कर्म असेल निके, जनसेवेचे. सर्व कर्मे व्रते करोनी, तीर्थाटनी वनी फिरोनी. करावी लागते सेवाच जनी, सत्कीर्तीसाठी. तीर्थी दान सत्पात्र भोजन, यज्ञादिकी खर्चावे अन्न धन. त्यात सेवा दृष्टीनेच सांगितले पुण्य, येरवी मिथ्या. ज्यासी जरुरी त्यासी न ध्यावे, पवित्र स्थान म्हणून उधळावे. तरी तेणे पुण्य कधी न पावे, जनसेवेचे. तीर्थ समजते पुण्याचे खाणी, आणि पापमय गावीचे प्राणी. त्यासी तीर्थी धुंडा पाणी, सांगितले संते. काशीच्या गंगेची कावडी, ओतावी ताणलेल्या जीवाचे तोंडी. यातची तीर्थाहुनी पुण्यकोडी, सांगती नाथ. आपण जिजोनी अंगे स्वता, जीव जंतूसी द्यावी प्रसन्नता. सुखी करावी गावीची जनता, हीच सेवा पुण्य कर. सेवा ऐसी जयागडे, तुटे संसाराचे बिरडे. सखा भगवंत हृदयी जोडे, अंतर पडेना यासी. सेवा हीच धन संपत्ती खरे,
न सरे जन्म जन्मांतरी वाढवी विश्वाभिमान अंतरे ग्रामपूजन सेवामय म्हणोनी म्हणतो सेवा करा उत्तम हाची मार्ग बरा आपुल्या जन्मासे उद्धरा गावासहित जरी कराल सेवायसी तरीच उद्धाराल जीवासे उन्नत कराल गावासे सर्वतोपरी येरवी सर्वचे करीते सेवा कोणी कुटुंब सेवा कोणी लोकसेवा परित्याने ग्रामोद्धार कान व्हावा तेही सांगो सेवेसाठी सर्वची तत्पर चालला सेवेनेच व्यवहार या सेवेचे नाना प्रकार परिवर्म वेगळेचे आमुच्या गावचा मी पाटील म्हणून करीतो सेवा बहाल म्हणवितो ऐसा सेवक खुशाल परी राबवी गरिबाला ज्याची बैलजोडी उपाशी आतावरी गेली होती कामाशी परी दया न येता म्हणे त्यासे झुंप गाडी साहेबासाठी दुपारवरी काम केले घरी जेवावयासही नाही गेले तरी बोलावून घातले बिगारी साठी जोडी माणसे मारुनी उपाशी खुश करीतो साहेबासी याची आपुली सेवायसी साहेब म्हणे धन्यतया आमुच्या घरी झाले लग्न परी गावकऱ्यासी भासले विघ्न खाती चोरपोर झपाटून कष्ट करणारे मेले घरे गावी मेजवानीच्या घातल्या पंगती सेठ सावकार जमवूनी अति केली गोर गरिबांची माती कदर नाही तयाचे चलवे साले म्हणोनिया जमा केल्या आया बाया घरचे काम टाकोनिया बिगार केली रात्रंदिने शेवटी कामे सुंदर झाली शाबासकी जागीरदारा मिळाली कामे करणारी उपाशी पाठविली हेही एक सेवा असे साहेब येतो आमुच्या गावी म्हणून रात्र जागवावी मरे मरे तो करावे गाव दुरस्ती लोकांनी याने तोंड पाटीलकी करावी कपड्यास वळी पडून द्यावी शेवटी शाबासकी यानेच घ्यावी जनता सगळी दूरचे गाव केले अति सुंदर राबवोनी नारी नर तेथे नाव एकल्याचे थोर सेवाशील नेता म्हणून एकाने खूप धन लाविले गावी उत्तम देऊळ केले उदार म्हणून नाव गाजले परी नाही कळले वर्म त्याचे आधी लुटले जनलोकासी जमा केल्या धनाच्या राशी मग बांधिले देऊळाशी शीग काही उतरेना चोरी करोनी धनी झाला दान देण्यात शूर ठरला बिचारा गरीब तसाची मेला कळला नाही कष्ट करोनी म्हणती सेवकाचे फोटो लावा आदर्श सामोरेच दिसावा ही आहे उदंड सेवा
भिकारी म्हणती अन्नदाता. काही देवाचे भजन करीते, मनी प्रतिष्ठेची हाव धरते. भोळ्या भाड्या लुबाडते, आम्ही सेवक म्हणून या. मनात येईल तेवढी वर्गणी, गोळा करावी चहुबाजूनी. सेवेसाठी बांधू धर्मशाळा म्हणून, शेवटी राहावे आपणचे. जमा करावा आधी फंड, ज्ञान सांगो निया उदंड. जनसेवेचे कार्य प्रचंड, तपशील वार रेखाटुनी. दाऊन त्याचे फायदे नाना, उत्तेजित करावे लोकांना. शेवटी सेवेच्या नावे धिंगाणा, स्वार्थाचाची चालत असे. काही जन यज्ञ यागादी करते, विश्वशांतीचे ध्येय बोलते. आपणची मेजवानी जोडते, सेवक सगळे म्हणवोनी. लोकांसी व्हावी मदत उत्तम, म्हणूनी करती धर्मार्थ कार्यक्रम. त्यात चैन करोनी वाढवावे नाम, ऐसे ही सेवक असती काहे. सेवा आपुल्या हौसेसाठी, नाही तरी कोण करे आटाटी. प्रतिष्ठा होताच समाधान पोटे, मानती प्राणी. काही जनांनी सेवा केली, नावन निगता जुगारून दिले. उलटी भांडणे माजविले, आपुले काय म्हणून. काहींनी धंदा उभा केला, सेवेने दिपविले थोरा मोठ्याला. आतुनी नष्ट केले लोकजीवनाला, भ्रष्ट वस्तू पुरवोनिया. एक तमासगीर मजसी भेटला, त्यांनी वेश्या जमोनी नाच केला. म्हणे मी सेवार्पावयाला, झटतो आहे जनतेचे. कोणी काळा बाजार लाच लुचपती, यांचेही बुद्धीने समर्थन देते. लोकांच्या अडचणी हातोहाते, भागवू म्हणती सेवाच हे. एकाने भिकारी जमा केले, गावोगावी सोडून दिले. त्यांचे पैसे हिरावून घेतले, सेवा केली म्हणून या. कोणी कोणी सेवा करी, तन मन लावोनी हवे तोवरी. फोटो काढण्यापुरती चाकरे, पुढे फरारी होता ते. काही सेवेस्तव प्रवासा गेले, चारीकडूनी फिरोनी आले. पुढे बिचारे घरी बसले, मतलब झाला म्हणून या. काहींनी लोकाचे तविले, सेवा म्हणूनी तट पाडले. आपण आतोनी मिळून गेले, स्वार्थ साधला म्हणून या. एकाने जनता घ्याया हाती, सेवाव्रताची केली प्रगती. शेवटी घेतली सत्ता हाती, सेवा घडावी म्हणून या. गेली सेवेत वर्षे किती, आता अधिकार व्हावा म्हणत. शेवटी लोकांस पिळोनी खाते, करू प्रगती म्हणून या. काहींनी सेवा आरंभिली, सेवा घेण्यातची वेळ गेली. ज्याची सेवा हाती घेतले, त्याचेच मोडले कंबरडे. सेवा करायासे साधू आले, नवरदेवा परी तोरा चाले. सेवेऐवजी जडचे झाले, पारडे यांचे. आजवरी जन ऐसेच फसले,
म्हणून पाहिजे सावधान केले, विचाराविन जे सेवा कार्य चाले, घातुक झाले ते सर्व. ऐसी नसावी सेवा कोणाची, सेवेने वृद्धी व्हावी सहकार्याची, गरज पुरवावी परस्परांची, लोभ न ठेविता सर्वास वाटे समाधान, सेवक सेवी भावी आसे पूर्ण, घेता देता दोघे जन, संतुष्ट व्हावेत सेवेने. सेवा नसावी वरपंग दांबिक, आत एक बाहेर एक, सेवा नसावी कृत्रिम सुरेख, कागदी फुलापरी. सेवा नसावी प्रतिष्ठे पुरती, सेवक नव्हे तो जो आप स्वार्थी, बिघडवेल जनजीवनाची शांती, दुष्परिणामी सेवेने. खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, परस्परांच्या सुखाचे वर्म, समजोनी करील दो त्याग उद्यम, तोची सेवा व्हावी समजावा. ज्याने आपुले घर विसरावे, त्यानेच गाव माझे म्हणावे, तोची करील जीवे भावे, सेवा आपुल्या गावाचे. ज्यासी घरची आवड निवड, तू घालून शके लोकहिताचे सांगड, जरी बोलकासेल गोड धोड, तरी लोक त्याचे न ऐकते. ज्याचा घरचा स्वार्थ वाढला, त्यासी लोकसेवा व्यवसाय झाला. ऐसे दिसता जनतेला, कोण मानील भावाने. स्वार्थासाठी बुवा बने, स्वार्थासाठी नेता होणे, स्वार्थासाठी प्राणही देणे, सर्वची करती बिचारे. पर्यातुनी जो निघाला, निष्काम सेवा कराया लागला, तोची सेवक म्हणून चमकला सर्व लोके. म्हणून कार्यकर्त्याने ओळखावे, आपुले स्वार्थ आवरोनी घ्यावे, तरीच पाऊल पुढे टाकावे सेवेसाठी. सूर्य सकळांची सेवा करी, बदलान मागे तिळ भरी, सातत्याने चाले तयाची चाकरी, सेवा भावे. वृक्ष सर्वांची सेवा करतो, छाया पुष्पे फळे देतो, शेवटी प्राण तोही कार्या लावतो सेवेसाठी. मागे काहींनी सेवा केली, धनधान्य राज्यही अर्पिले, शेवटी देह देवोनी पूर्ती केली सेवेची त्याने. त्यांच्या सेवेची पुराणे झाली, त्यांची कीर्ती स्फूर्तिरूपा आली, ती आपणही पाहिजे अंगीकारिले सेवा कराया. सेवेचे अनंत प्रकार ते समजोनी करावी निरंतर, आपणासी साधेल तो व्यवहार सेवा भावाने करावा. अन्नसेवा, धनसेवा, श्रमसेवा, ज्ञानसेवा, शेवटी ते प्राणसेवा औषधादी रूपे. व्यवहार सेवा, सद्धर्म सेवा, सर्वात मोठी आत्मसेवा. आत्मसेवेतची सर्व सेवा साधती सत्य. आत्मसेवा नव्हे इंद्रिय सेवा, तो आहे निर्मळ ज्ञान ठेवा. गाव तितुका उन्नत करावा सतसंगतीने. सेवा म्हणजे एक नव्हे
प्रत्येक कार्य सेवामय आहे, परित्यात व्यक्तिभावे नसाहे. संग्रह वृत्ते अपरिग्रह सर्वतोपरी, हेची सेवा आहे खरोखरी. त्याही पेक्षा आणिक सरोवरे आहे सेवेचे. आपण भूमी समान राहावे, दीनहीनावरी उचलावे. त्यातची समाधान मानित जावे. सेवकाने आपण ध्यावे, हेची अंतरी जपत रहावे. आपुले कष्ट अर्पोनी सेवावे, यज्ञशेष जैसे. कष्ट व्हावे सर्वा त्या परी, यशही वाटावे सर्वांचे घरी. आपण काहीच नाही चतुरी, मानावे ऐसे. प्रतिष्ठेसाठी सेवा नोहे, ही स्वाभाविक हौसची आहे. आत्मसमाधान हेची राहे, पूर्ण फळ तियेचे. आम्ही सर्व गाव साफ केले, सर्वांच्या मनी सुख वाटले. सर्व लोक आनंदित झाले, हीच त्याची पूर्णता. आमुच्या गावी थोर आले, म्हणून गाव सुंदर सजविले. परी करणाराचेच नाव पुढे केले, तोची खरा सेवक. नाही तरी कष्टासी दडे मागे, नाव होता पुढे धावगे. लोक हसती नाना रंगे, टिंगल करोनी नेत्याचे. ज्यासी आहे प्रलोभन, ईर्ष्या राग द्वेष जाण. त्याची सेवा विडंबन, समजा खऱ्या सेवेचे. जो दुसऱ्यासी उत्तम करीतो, त्यातची आनंद मानतो. तोची सेवक मी समजतो, येत्या युगाचा. प्रत्येक जीवाचा हाची विकास, सर्वाभूती समजावे आपणास. तैसेची साधावे व्यवहारास, आपणासी नमोन्या. सर्वाचा भार आपणावरी, तीच समजावी सेवा करी. हे कठीण व्रतन साधे जरी, आपले ओझे तरी नसावे. आपला आल्याचा न पडो धाक, आपल्या गेल्याचा होवो शोक. ऐसा मोहनी वृत्तीचा सेवक, पाहिजे गावी. नाही तरी सेवक आला खरा, धाक पडला रांडापुरा. आता कोठून याची व्यवस्था करा, म्हणती आम्ही गरीब. वास्तविक सेवक येता घरा, मिळावा सर्व घरासी सहारा. आनंद वाटावा लहान थोरा, खेळी मिळी तयाच्या. सेवा भावी आला गावी, तेव्हा दसरा दिवाळीच वाटावी. सर्वांची मने संतोषावी, सहकार्याने. ऐसा सेवक असावा आदर्शवान. राणी बोलणी करील भजन, सदा सर्वदा सत्कारी मन. सेवकाचे अडी अडचणी लोक सांगे, सेवक पुरवोनी देई अंगे. ऐसे जीवजनांचे अनंत प्रसंगे, काम करी सेवक तो. प्रयत्न करी नाना परी, दुर्गण काढावया बाहेरी. तारतम्य ठेवूनी अंतरी, तेची असे सेवा कार्य.
त्यास आपुले ठावेच नाही. जे जे करेल ती सेवाचे सर्वही, कामे करोनी वाचा नाही स्वार्थ सुखाचे. घरी दारे सर्व दुरी, सेवकाचे प्रेम सर्वापरी. तरीच तो प्रचार करे आदर्शाचा कृतीने. गावी असोत पक्ष पंथ, भिन्न जाती मते अनंत. ती सर्वची गुंफली जातील सूत्रात, सेवेच्या एका. ऐसाची सेवक जनतेने पाळावा, त्याची मार्गे गाव उत्तम करावा. सर्व लोकात प्रेमभाव निर्मावा सेवकाने. ऐशा सेवकाची अति जरुरी, सेवक पाहिजे घरोघरी. सेवा वाचुनी कुटुंब नगरे, उत्तम नव्हे म्हणोनी बोलिलो बोल. सेवा कार्य महाप्रबल, सेवक मिळता सुखी होईल गाव सारे. श्रोते हो समजा याचे महत्व, सर्वात लोक सेवेचे श्रेष्ठत्व. हृदयी पटवूनी घ्या तत्व, निघा सेवा करावया. त्यासी कला कुशलता नको काही, प्रांजळ जिव्हाळाची यशदायी. लागा लागा या मार्गी सर्वही, तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ. गुरुशास्त्र स्वानुभव संमत, सेवा साधना वर्णिली येथ. 9वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. करिता परोपकार त्याच्या पुण्या नाही पार, करिता परपीडा त्याच्या पापा नाही जोडा. आपुले परावे समान दुजा चरफडे देखून, आवडे जगा जे काही तैसे पाही करावे. उघडा घात आणि हित, सेना म्हणे हे निश्चित. श्री संत सेना महाराज. सद्गुरुनाथ महाराज की जय.